7 महिन्यानंतर सक्षम ताटे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय। प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना राज्यभर गाजली। नांदेडमधील हे चर्चित प्रकरण पुन्हा ऐरणीवर आलंय। सक्षमच्या न्यायासाठी आम्हाला एकट्यानंच लढावं लागतंय। आचलनं घर सोडल्यामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला। सक्षम ताटेच्या आईचं आचल हिच्यावरती गंभीर आरोप आहे। सक्षमचा लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन करतोय म्हणून मी घर सोडण्याचा निर्णय घेतला। दिवंगत सक्षम ताटेची प्रेयसी आचलनं हिनं प्रत्युत्तर दिलंय। या घटनेवर मृत सक्षम ताटेची प्रेयसी आचल सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण खंडारे यांनी। त्या आईने आरोप केलेत की आम्हाला सोडून गेले, ही लढाई जी आहे ते आम्हाला एकट्याला लढावं लागते। खरं तर मी एकदम प्रामाणिकपणे त्यांच्या घरी गेले होते, परंतु काही दिवसाने सक्षमचा भाऊ माझ्यासोबत थोडा म्हणजे वेगळ्या पद्धतीने वागत होता, मला बॅड टच करत होता, असं बोलत होता काही काही। तर मी त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं की त्याचा भाऊ माझ्यासोबत असं वागत आहे, त्याचा लहान भाऊ। तर कोणीच माझ्यावर विश्वास केलेला नाही, त्याच्या मम्मीने नाही, आजीने नाही, त्यांच्या अंकलने नाही, कोणीच विश्वास केलेला नाही। तर मला असं वाटलं की पुढे चालून अजून काही गलत होईल आणि तेव्हा पण कोणीच आपल्यावर विश्वास करणार नाही, यापेक्षा आताच आपण आपल्या घरी गेलेलं बरं। आणि त्यासाठी मी माझ्या घरी निघून आलेली आहे आणि ते बोलतायत की त्यांनी मला माझ्या घरी आणून सोडलं किंवा मी त्यांच्या घरातून पळून आलेली आहे माझ्या आजीच्या तब्येतीचा बहाणा करून वगैरे वगैरे, पण हे असं काहीच नाहीये। सोशल माध्यमावर तुला खूप ट्रोल केलं जाते, ह्या ट्रोल करणाऱ्यांना काय उत्तर देशील? माझ्या जागी जर त्यांची बहीण असती तर त्यांनी असंच बहुतेक तिला ट्रोल केलं असं वाटतंय, कारण की हे मला वाटतं की मी जे निर्णय घेतला ते एकदम योग्य आहे। सो प्लीज रियालिटी जाणल्याशिवाय असं ट्रोल करू नका, मला वाईट कमेंट्स करू नका बस। तर ही होती आचल मामेडवार, ज्या तरुणाची जे हत्या करण्यात आली होती, ही त्याची प्रेयसी आहे। आणि आता सध्याला सोशल माध्यमांवर जे ट्रोल केलं जाते त्यांना सुद्धा तिनं उत्तर दिलंय की असं खरी गोष्ट जाणून घेतल्याशिवाय कोणीही ट्रोल करू नये। कॅमेरामन गिरीश प्रवीण खंडारे, जय महाराष्ट्र, नांदेड।